आपल्या देसाई कुटुंबाचा सुद्धा आहे, आपल्या नावाचा सुद्धा आहे इन सम वेज. आशू, तू काही पुनर्विचार वगैरे करतोयस का? हो भाऊ. मी जेव्हा खूप विचार केला तेव्हा माझ्या डोक्यातलं सगळं जे कन्फ्युजन होतं याबद्दल ते दूर झालं. जे खूप सारे प्रश्न होते ते सुद्धा दूर झाले. आणि मी एका निर्णयावर पोचलोय. तो निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे. अरे आशू, आपण देवळात पत्रिका ठेवून आलो, पाहुण्यांना आमंत्रण केलंय आणि मुख्य म्हणजे नेहाचं काय? सीता, ऐक ना, त्याला बोलू दे ना. हा, बोल आशू. तर आई, भाऊ, माझ्या मनात खूप प्रश्न होते. माझं खूप कन्फ्युजन होतं बऱ्याच गोष्टींना घेऊन. त्याबद्दल मी विचार केला, कन्फ्युजन दूर केलं आणि मी योग्य निर्णयावर पोचलोय. मला आता कळतंय की माझ्यासाठी काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. आशू, म्हणजे तू नेहाशी लग्न करायचं ठरवलंय, ते पण आनंदाने आणि मनापासून. हे बघ, माझ्या मनामधले सगळे प्रश्न आता दूर झालेत, कन्फ्युजन दूर झालंय. माझ्या मनात आता शिवाबद्दल कुठल्याही भावना नाही आहेत, काही फिलिंग्स नाही आहेत. ती कधीही नव्हती, पण तरी मला तिच्याबद्दल काही वाटत नाही. त्यामुळे मी नेहाशी लग्न करायला तयार. आशू, एका लेकीची आई म्हणून माझ्या मनात फार धाकधूक होती रे, पण आता ती दूर झाली आहे. आणि आता मला खात्री आहे की माझी नेहा तुझ्यासोबत लग्न करून ह्या घरात सुखाने नांदेल. आशू, मला वाटतंय तू पुन्हा एकदा नीट विचार. का नाही करायचंय मला? भाऊ, तुम्ही का नाही परत एकदा विचार करत? का तुम्ही शिवाचा अट्टहास धरून बसलाय? का या घरची सून नेहा होऊ शकत? भाऊ, या घरासाठी शिवानी फक्त तिच्या स्वार्थासाठी ज्या गोष्टी होत्या तेवढ्याच केल्या आहेत आणि तिचा चांगुलपणा दाखवण्यासाठी. तिने त्या गुंडांबरोबर फाईट केली, तेही त्यांना पैसे देऊन. ती देवळात काय आली? भाऊ, अहो तुम्ही का बघत नाहीये? हे बघा, शिवानी तुम्हाला भुरळ पाडली, त्याच्या पलीकडे बघा जरा. मी तुम्हाला मुलगा म्हणून इतकीच रिक्वेस्ट करू शकतो